नमस्कार मंडळी. ठरलं तर मगचा आजचा म्हणजेच 2 मेचा फ्रेश असा रिव्ह्यू तुम्ही माझ्या आवाजामध्ये ऐकत आहात. आपण पाहतोय की अर्जुन काहीतरी काम करत असतो आणि या प्रतिमा आणि ही सायली जी आहे ना तर ती तिच्याच रूममध्ये ना फेऱ्या मारत असते. तर सायली असा विचार करत असते की काल रात्री जेव्हा प्रतिमा त्यांचा तिला फोन आला होता तेव्हा प्रतिमा ते तिला काय काय सांगत होत्या ते, आणि हे सगळं सायली आठवूनही ना तिथं फेऱ्या मारत असते. आता हे फेऱ्या मारत असताना तिला आठवतं की प्रतिमा त्याने रात्री सांगितलेलं असतं की तू आणि अर्जुन मला ना सहज भेटायला म्हणून याल का. सायली जेव्हा विचारते की काही काम होतं का तर प्रतिमा त्या म्हणतात की नाही सहज म्हणून. आणि सायली ना अशा अनेक गोष्टींचा विचार करत असते की प्रतिमा त्या आज तरी तुम्हाला या प्रियाच्या बाबतीत मालिकेचं नातं जाणवलं का. तर प्रतिमा त्या म्हणतात नाही ग, अजिबात मला ते नातं जाणवलं नाही. आम्हा दोघींमध्ये ना खरंच खूप अंतर आहे सायली, आणि मी उगाच ते पार करण्याचा प्रयत्न करत होते. या सगळ्या आठवणी या सायलीला आठवत असतात. आता अर्जुन त्याचं काम पूर्ण करतो पण सायलीचं अजूनही काही लक्षच नसतं. अर्जुन त्याचं काम आवडतो आणि म्हणतो चल बायको झोपूयात का, पण तुझा अजून आवरून झालेलंच नाही आहे का आज, असं म्हणून आता तो कपाट उघडतो, त्यांची पांघरुण वगैरे घेत असतो. आणि आता अर्जुनच सगळी आवरावरी करतो, तयारी करतो झोपण्याची, पण सायलीचं अजूनही लक्षच नाही. अर्जुन म्हणतो बायको अगं काय चाललंय, कसला विचार करतेस तू, अगं चल झोपायला, आराम करून घे, उद्या अजून आपल्याला ना अभिषेकाला जायचंय चल. तर ही सायलीचं लक्षच नाही. सायली पण आपल्या फेऱ्या मारती आणि ती विचारच करत असते प्रतिमा त्यांचा. आता अर्जुन डायरेक्ट सायलीच्या समोर येऊन उभा राहतो. सायली तेव्हा असं काय मध्येच येऊन उभा राहतोय, मला विचार करू देत ना. अर्जुन म्हणतो 15 मिनिटं. अगं 15 मिनिटापासून मी तुझ्याशी बोलतोय पण एक शब्दही तुझ्या कानावर पडलेला नाहीये, कसला विचार करतेस एवढा. आता सायली म्हणते की काही नाही, प्रतिमा त्यांचा फोन येऊन गेला ना तेव्हापासून मला खूप अस्वस्थ वाटतंय. सतत डोक्यामध्ये एकच विचार येतोय ना की त्यांना की जेव्हा रविराज काका आणि प्रतिमा ते यांना हे कळेल ना की ही प्रिया खरी त्यांची मुलगी नाही आहे तेव्हा त्यांच्यावरती खरंच किती मोठा आघात होईल ना. सगळ्यांपेक्षा जास्त विश्वासघात तर त्या दोघांचा होणार आहे, असं सायली अर्जुनला सांगत असते. आता बघा पुढे अर्जुन म्हणतो की बस सायली आपण शांतपणे इथं बस, मग आपण बोलूया. म्हणून आता अर्जुन सायलीला बसवतो आणि बघा आणि पुढे या दोघांचं डिस्कशन सुरू होतं. अर्जुन म्हणतो की बघ हे मला ना माहिती आहे की त्या दोघांना ना खरंच खूप मोठा शॉक बसणार आहे म्हणून. कारण का तर त्यांना अजूनही असंच वाटतं की ही प्रिया त्यांचीच मुलगी आहे म्हणून, आणि तिच्या वागण्याचा त्यांना त्राससुद्धा होतोय. आणि म्हणतो की तुला माहिती आहे का सिनियरचं किती वेळा म्हणाला आहे की त्याला असंच वाटतंय की ही प्रिया त्याची कुणी नाहीच आहे म्हणून. आता सायली या सगळ्या गोष्टींचा अतिशय बारीक विचार करत असते. अर्जुन म्हणतो ते इतके दुखावले गेलेत ना आता आणखीन काय दुखावले जाणार, उलट ना त्यांना हे सगळं ऐकल्यानंतर बरं वाटेल, शांत वाटेल की त्यांना जे काही वाटत होतं ना की ती नीच मुलगी त्यांची मुलगी नाही आहे आणि तेच खरं ठरलं म्हणून. आता सायली म्हणते हो पण प्रतिमा ते या सगळ्यांचा त्रास करून घेत आहेत ना, आणि मला तर असं वाटतं की उद्या ते इथं आल्यानंतर सुद्धा हेच बोलतील की प्रिया त्यांना त्यांची मुलगी असल्यासारखं वाटतच नाही म्हणून. आणि उद्या जर का त्या सरळ हेच म्हणाले ना तर मी ना उद्या सरळ हे सांगून टाकी ना की ती तुमची मुलगी नाहीच आहे म्हणून. अर्जुन म्हणतो अगं तू वेडीच का, आपण इतक्या दिवस धीर धरला आणि तू इमोशनमध्ये येऊन सगळं काही खरं सांगून टाकणार आहेस का सायली. हे बघ प्रियाच्या विरोधात 2-3 पुरावे पुरेसे नाही आहेत हे आपल्याला माहिती आहे ना, आणि म्हणूनच तर आपण सगळे पुरावे एकत्र करतोय आणि वाट बघतोय ना. आणि अर्जुन म्हणतो की आता फक्त आणि फक्त DNA रिपोर्टची मी वाट बघतोय, एकदा का ते आले ना की मग झालं. आणि हे बघ ही गोष्ट फक्त तुझ्यात आणि माझ्यात एवढीच राहिली पाहिजे, कळलं. तो DNA रिपोर्ट आला ना की मग ना आपण घरात सगळ्यांना सगळं सांगून टाकू. सायली म्हणते हे बघा मला ते सगळं कळतंय पण प्रतिमा त्यांच्या मनाची थोडी तरी तयारी व्हायला हवीच ना. नाही कदाचित मी ना उद्या असं काहीतरी करेन की ज्याने त्यांना समजेल की त्यांनी प्रियाला जन्म दिलेलाच नाही आहे म्हणून, आणि मग त्यांना ना बरं वाटेल. अर्जुन म्हणतो हे बघ फक्त तिला सगळं खरं सांगू नकोस. आता सायली त्याच्यावरती काहीच बोलत नाही. अर्जुन म्हणतो हे बघ तुला बाकी जे करायचे ती कर आणि आता रिलॅक्स हो प्लीज आणि झोपूयात आपण. सायली पण आता पण बेचैनच असते. अर्जुन म्हणतो प्लीज शांत हो आता आणि आराम कर चल आता म्हणून. आता हे दोघे जण सुद्धा झोपायला जातात. आता आपण पाहतोय पुढचं. प्रतिमा त्या आता सुभेदारांच्या घरी आलेले असतात आणि आता कल्पना आता हे सगळं काही जे काही घडलं ना प्रियाच्या बाबतीत ते सगळं या प्रतिमा त्यांना सांगतात. प्रतिमा त्या म्हणतात काय तन्वीने हे सगळं केलं, अरे त्यांचं आणि सायलीचं वैर आहे हे एवढं मला माहितीच होतं पण ती इतकं क्रूर एवढं वागेल हे नव्हतं रे मला माहिती आहे. म्हणूनही ना आता अक्षरशः ना ही प्रतिमा त्या रडायला लागतात. प्रतापराव म्हणतात अगं मला सांग या अस्मिताचं त्या तन्वीशी काय वैर असणार आहे सांग बरं. पण तरीही ती तिच्याशी तसं वाईट वागलेच ना, आणि तिच्या बाळाचं आणि पूर्णही नाही प्रतिमा यावेळी ना तन्वीने सगळ्या मर्यादा ओलांडल्यात म्हणून. प्रतिमा त्याला ना खूप ऑकवर्ड वाटत असतं. आता कल्पनाताई म्हणतात मला तर ना अश्विनचा चेहराच बघवत नसता, सांग माझ्या मुलाचा काय दोष आहे की सांग त्याला ही अशी जोडीदार मिळाली म्हणून. आता कल्पनाताईंना अक्षरशः प्रतिमा त्यांना अक्षरशः हात जोडतात आणि कल्पनाताईंना म्हणतात की सॉरी, खरंच सॉरी. प्रतापरावांना सुद्धा म्हणतात की हात जोडून सॉरी, खरंच सॉरी रे. तुमच्या घरामध्ये जी मुलगी आली आणि ती सत्यानाश करायला लागली ना तर त्या मुलीला मी जन्म दिलाय
तर या सगळ्याची ना मला खरंच खूप लाज वाटते रे, खरंच खूप सॉरी म्हणून प्रतिमा त्या अक्षरशः रडायला लागतात. आता खरं तर या त्यांचा काय दोष असतो बरं. प्रतिमा त्या म्हणतात, अश्विन अरे तुझी तर कुठल्या तोंडाने मी माफी मागू, मला तर ना कळतच नाही रे. अश्विन म्हणतो, आत्या अगं तू शांत हो, हे बघ या सगळ्यामध्ये ना तुझा काहीच दोष नाही आहे. अगदी स्वच्छ मन, अगदी स्वच्छ चारित्र्य हे फक्त जन्माने आणि संस्कारानेच नाही मिळत. तर तन्वीला तुम्ही जन्म दिला आणि मधुभाऊने इतके छान संस्कार दिले, पण या तन्वीला कशाचाच काहीच फरक पडत नाही आहे. प्रतापराव म्हणतात, नाही नाही मला तर असं वाटतं की तन्वीला दुसऱ्याच्या दुःखातच खूप आहे ना आनंद वाटतो. आता बघ ना, अस्मिताच्या बाळाशी तन्वीचा काय संबंध होता मला सांग ना. हे बघ, अस्मिताच्या बाळाला जर का काही झालं असतं तर तन्वीला काय फायदा होणार होता, बरोबर आहे ना. पण नाही, तरीसुद्धा ना विकृत आनंद यापेक्षा दुसरं काहीही नाही आणि यापेक्षा दुसरं कुठलंही कारण मला तर दिसत नाही. फक्त ना तिला लोकांच्या दुःखामध्ये आनंद मिळतो. कल्पनाताई म्हणतात, प्रतिमा तू नको मनावर घेऊस. प्रतिमा ते म्हणतात, अगं आजपर्यंत मनावर घ्यायचं नाही ना म्हणून मी खूप गोष्टी सोडून दिल्या अगं पण यावेळेला ना तुम्ही तिला माफ नका करू, असं प्रतिमा त्या म्हणायला लागतात आणि म्हणतात की अश्विन अरे आता तुमच्या नात्याचं काय भविष्य असणार आहे हे तू ठरवायचं असं. आणि हे बघ, आणि तू जे काही ठरवशील ना त्यामध्ये मी आणि रविराज तुला साथ देऊ, तिला नाही. हे बघ, तू जर का घटस्फोट घ्यायचा ठरवलास ना तर आम्ही दोघं एका शब्दानेही तुला अडवणार नाही किंवा बोलणार सुद्धा नाही. आता असं म्हणल्यानंतर अश्विन म्हणतो की हो आत्या, मी आता ना एक कॉन्क्रीट डिसिजन घेणारच आहे म्हणून. आणि आता अश्विनचं सुद्धा ना मन घट्ट झालेलं आहे. पण अश्विन म्हणतो की पण तो निर्णय घेण्यामध्ये मला आणखीन लगेचच मला नाही घ्यायचा तो निर्णय, मी विचारपूर्वकच घेणार आहे म्हणून. इतक्याच कल्पनाताईंना आठवतं, अरे बापरे म्हणतात ते दूध, अरे दूध तर ऋतू चाललं, सांडशी कुठे म्हणून शोधायला लागतात पण त्यांना काही ते सापडत नाही म्हणून जवळ असलेल्या कपड्याने दूध उतरवायला लागतात तर त्यांच्या हाताला चटका बसतो. इतक्यातच अर्जुन आणि सायलीवरून यायला लागतात तर जोरात ओरडतात, आई काय झालं म्हणून सायली पळत पळत किचनमध्ये जाते आणि म्हणते, आई काय झालं. आता इकडे अश्विन अर्जुन पण मम्मा म्हणत असतात. सायली म्हणते, अहो चिमटेशिवाय भांडं उचलायला कोणी सांगितलं होतं तुम्हाला, किती भाजलंय बघताय ना. कल्पनाताई म्हणतात, अगं चिमटा नव्हता म्हणून तर मी भांड्याने कपडा उचलायला गेले ना आणि भांडं निसटलं माझ्या हातून. सायली म्हणते, अहो किती पोळलंय तुम्हाला. कल्पनाताई म्हणतात, नाही नाही जास्त पोळलं. सायली म्हणते, इथे या बरं बसा अगोदर तुम्ही म्हणून सायली आता कल्पनाताईंना डायनिंग टेबलवर बसवते. कल्पनाताई म्हणतात, अगं एवढं काही नाही भाजलेलं मला, पण सायली काय ऐकत नाही. आता कल्पनाताईंना लगेच डायनिंग टेबलवरती आणून बसवते आणि म्हणते, किती भाजली तुम्हाला. आणि कल्पनाताई म्हणते, अगं नाही भाजलेलं. सायली म्हणते, नाही काही नाही, मी थंड पाणी घेऊन येते म्हणून सायली पळत पळत किचनमध्ये जाते. अर्जुन म्हणतो की मम्मा खरंच खूप भाजलंय का. आता कल्पनाताई म्हणतात, अरे नाही रे, एवढा तर चटका बायकांना बसूच ना आणि ना मी तेवढ्यापुरतं ओरडले, एवढं काही झालेलं नाही आहे म्हणून. प्रतापराव म्हणतात, सायली अगं कशाला एवढी धावपळ करतेस. तर सायली लगेचच थंड पाणी घेऊन येते आणि म्हणते, काही यामध्ये बोटं बुडवा बरं. आता लगेचच कल्पनाताई त्याच्यामध्ये हात बुडवतात तेव्हा त्यांना जरा थंडगार बरं वाटतं. आता सायली विचारत असते, आई आगा होती का. सायलीला ना खूप काळजी वाटत असते. कल्पनाताईंची सायली म्हणत असते, आई माझं चुकलं आणि आई मी मलम घेऊन येते म्हणून सायलीची नुसती धावाधाव सुरू असते. आता असं अर्जुन म्हणतो, अगं विमलला सांगायचं ना, तिला हाक मारायची, तू काय एवढं मम्मा पळालीस. तर कल्पनाताई म्हणतात, अरे अर्जुन एवढं काही नाही झालेलं खरंच. आता काय होतं की लगेच असं सायली एक कपडा घेऊन येते पहिल्यांदा, तर त्यांचा हात आहे ना कोरडा करते आणि आता त्याच्यावरती एक मलम लावून देते आणि हे सगळं प्रतिमा त्या पाहत असतात. त्याचबरोबर अश्विन, प्रतापराव, अर्जुन सगळेजण बघत असतात. सायली आता रडायला लागते आणि म्हणते की माझं चुकलं, मी खरं तर आहे ना दूध तापवायला खाली यायला होतो, मी सतत प्रयत्न करत असते आई की तुमच्यावरती ना कुठलंही काम पडणार नाही म्हणून, पण तरीही तुम्ही काम करतच राहता आई, माझं खरंच चुकलं आई म्हणून सायली रडत असते. आता प्रतिमा त्या अगदी बारकाईने हे सगळं बघत असतात. अश्विन म्हणतो, अगं सायली वहिनी तू आल्यापासून मम्माला किती आराम मिळतोय. आणि कल्पनाताई म्हणतात, सायली अगं घरच्या बाईला ना थोडेफार चटके तर बसणारच ना आणि याचा ना फार त्रास नाही होत. सायली म्हणते, असं कसं, त्रास कसा होत नाही आई. अहो तुम्हाला थोडा जरी चटका बसला नाही तरी मी नाही सहन करू शकत, असंही सायली म्हणत असते. आणि सायली अक्षरशः रडत असते. कल्पनाताई तिचा हातात घेतात आणि म्हणतात, किती काळजी घेशील माझी, अगं मी तुझी सासू आहे, आई नाही आहे. आता सायली ना भावनिक होती थोडीशी आणि म्हणते, कोण म्हणतं की तुम्ही माझी आई नाही आहात म्हणून. आई आता पुन्हा असं बोलू नका की तुम्ही माझी आई नाही म्हणून. सायली असं फटकन बोलते ना तेव्हा कल्पनाताई स्वतः गप्प बसतात. प्रतापरावांना ते घरच्यांना सगळं अशांना आश्चर्य वाटत असतं आणि प्रतिमा त्या फक्त कंटिन्यू हे सगळं बघत असतात. आणि प्रतिमा त्या मनात म्हणतात की सायली कल्पनाशी अगदी तशीच वागते जशी एक मुलगी तिच्या आईशी वागेल म्हणून, आणि ही खरी माया आहे, हे खरं प्रेम आहे. पण मला जर का असा चटका बसला असता ना तर तन्वी इतकी अस्वस्थ होईल का. अरे ती तर उलट माझ्याकडे बघणार सुद्धा नाही. आणि कल्पनाताई म्हणतात, बरं पुरे आता सायली
अर्जुन म्हणतो की मम्मा नक्की बरं वाटतंय ना गं तुला? कल्पनाताई म्हणतात हो अरे मी अगदी बरी आहे बघ, मला आता आगसुद्धा होत नाही हाताची. आणि म्हणतात की माझ्या लेकीने मला औषध लावलं ना आता, त्यामुळे आता मी बरी आहे. आता असं म्हटल्यानंतर बघा प्रतिमा त्या आणखीन काहीतरी हे दृश्य बघून विचारात आहेत हे अर्जुनच्या लक्षात येतं. आणि अर्जुन सायलीला इशारा करतो आणि सायलीसुद्धा तेच बघते, म्हणजे या दोघांच्या सुद्धा लक्षात येतं. आता अर्जुन म्हणतो की मम्मा आता तुला बरं वाटतंय ना? ग्रेट. मग प्रतिमा त्या तू आणि सायली ना वरती जाऊन निवांत अगदी आरामात गप्पा मारा हां. प्रतिमा त्या मानानेच हो म्हणतात. सायली म्हणते आई मी आता खाली येईपर्यंत कुठल्याही कामाला हात लावायचा नाही हा तुम्ही. कल्पनाताई म्हणतात हो बाई मी आता या जागेवरून उठणार सुद्धा नाही म्हणून. प्रतापराव हसत असतात हां. आता कल्पनाताई म्हणतात नाही आता मला असं वाटायला लागलं की मी तुझी सासू नाही आहे तर तू माझी सासू आहे म्हणून. आता सगळेजण हसायला लागतात ना असं म्हटल्यानंतर. आता प्रतापराव तर म्हणतात की प्रतिमा आमच्या घरात सायलीचा कल्पनाला जेवढा धाक आहे ना तेवढा पूर्णाईचा सुद्धा नाही आहे. आणि कल्पनाताई हो म्हणून हसत असतात. आणि खूप छान आणि खेळमेळीचं वातावरण दाखवलं आहे सुभेदारांच्या घरामध्ये. सायली म्हणते चला म्हणते प्रतिमा त्या आपण वरती जाऊन गप्पा मारूया म्हणून. आता या दोघी जणी सुद्धा वरती जातात. आता या दोघी वरती गेल्यानंतर अर्जुन लगेचच कल्पनाताईंना ना नाश्ता वाढतो, पोहे वाढतो आणि म्हणतो की चला आता मम्मा मी बनवणार तुला आणि माझ्या बायकोची ऑर्डर आहे, मग मला कोणतंही काम करू द्यायचं नाही म्हणून. मम्मा तू बसा मी तुला भरवतो. कल्पनाताई म्हणत असतात अरे मी खाईन ना माझ्या हाताने. तर अर्जुन म्हणतो कशाला तुला मला घराच्या बाहेर काढायचे, माझ्या बायकोने बघितलं तर ती मला काढेल ना घराच्या बाहेर, खा भरवतो म्हणून अर्जुन आता प्रतिमा या कल्पनाताईंना घास भरवतो. आता आपण पाहतोय की पुन्हा वरचा सीन म्हणजे सायली आणि प्रतिमा त्या आहे तर ती सायलीच्या रूममध्ये जाऊन ना गप्पा मारत असतात. सायली म्हणते की प्रतिमा त्या काल रात्री तुम्ही मला जेव्हा कॉल केलात ना तेव्हा मलाच कळालं की तुमच्या मनामध्ये ना नक्कीच कुठली तरी खळबळ माजली आहे म्हणून. आत्ता पण तुम्ही असंच वाटताय, सांगा ना काय झालं ते. आणि पुणे म्हणते की पण प्रियाने जे जे केलं ते तुम्हाला काल रात्री तर माहिती नव्हतं, मग नक्की काय झाले? कल्पनाताई म्हणतात अगं काल आहे ना मला अचानक तन्वीचा कॉल आला आणि माझ्याशी ना ती अतिशय गोड बोलायला लागली, खूपच प्रेमाने बोलायला लागली. आणि आता तन्वीचा फोन आल्यानंतर ती काय काय बोलली ना हे सगळं प्रतिमा त्या या सायलीला सांगायला लागतात. पहिल्यांदा तर ती म्हणते की आई मला तुझी खूप आठवण येते म्हणून मी कॉल केला. मला स्वप्न पडलं होतं आणि तो ना मला सोडून खूप दूर दूर चालली होती आणि शेवटी मला सोडून ना तू दूर निघून गेली आणि माझं तू ऐकलंच नाही. आणि त्यानंतर म्हणते की आई मला माहेरपणासाठी यायचं आहे, मी 1-2 दिवसात येऊ का राहायला? आणि कल्पनाताईंनी आणि प्रतिमात्यांनी नाही म्हणून सांगितलेलं असतं की तुझे बाबा गेल्यानंतर ये. हा सगळा प्रकार जे आहे तर तो प्रतिमात्या आता सायलीला सांगतात. प्रतिमात्या म्हणतात हे सगळं सांगितल्यानंतर तर मी माझ्याशी कशी वागते हे तर माहिती आहे ना गं तुला सायली. आणि मग ही तन्वी अचानक इतकं प्रेमाने बोलल्यानंतर मला ना जरासं खटकलंच ग सायली. अगं मला तर असं वाटलं की कशामुळे तिचं वागणं असं अचानक बदललं असेल असं म्हणायला लागते. आणि बघा हां पुढे सायली मनातच म्हणते की तू किती निर्दयी आहेस प्रिया, तुझा मुखवटा फाडणार हे लक्षात आल्यानंतर तुला प्रतिमात्यांना हाताशी धरायचे असं तिला म्हणायला लागतात. प्रतिमात्या म्हणतात की खरं सांगायचं झालं तर मला ना तन्वीच्या हेतूबद्दल जरासा संशयच आला ग सायली. आणि पुढे म्हणायला लागतात की नंतर मला अपराधीसुद्धा वाटायला लागलं की आपली मुलगी आपल्याशी छान प्रेमाने वागते तर आपण काय करतोय तर आपण त्या प्रेमाबद्दल शंका घेतोय आणि मुळात ती आपली मुलगी आहे की नाही ही अशी शंका येते आपल्या मनात आणि हे चुकीचं आहे ना ग सायली असं प्रतिमात्या या सायलीशी बोलत असतात. सायली म्हणते की अहो प्रतिमात्या असं वाटणं स्वाभाविकच आहे ना, एरवी प्रिया तुमच्याशी कधी चांगलं वागते का नाही ना म्हणून तुम्हाला अशी शंका आली असेल. हां पण तिच्या बाबतीत तुम्हाला माया का वाटत नाही ना याची उत्तरं आता आपल्याला शोधायलाच हवीत म्हणून प्रतिमात्या आता विचार करायला लागतात. त्या म्हणतात की आपण आतापर्यंत कमी प्रयत्न केले का सायली सांग बरं, पण हे उत्तरं मिळवायची कशी हेच तर कळत नाही ना. सायली म्हणते मी सांगते ना तुम्हाला आता काय करायचं ते. आज आपण सगळेजण अभिषेकाला जाणार आहोत ना तर तुम्ही येऊ नकात हां मंदिरामध्ये. प्रतिमात्या म्हणतात का बरं? तर सायली म्हणते सांगते आहे तुम्हाला, पण त्यासाठी ना मला कोणाची तरी मदत घ्यावी लागेल म्हणून सायली आता जानकी आणि सखीला फोन करते. सखीला फोन केल्यानंतर सखी म्हणते अरे वा सायली ताई किती दिवसांनी आठवण काढलीस माझी, कशी आहेस तू? सायली म्हणते मी बरी, तू कशी आहेस? सखी म्हणते मी पण मस्त आहे म्हणून सायली पुढे म्हणते की अगं खरं तर मी तुला आणि जानकीला दोघींना सुद्धा कॉन्फरन्स कॉलवरती घेतलेला आहे म्हणून. आणि म्हणते की कारण तुम्हा दोघींशी सुद्धा ना मला खूप महत्त्वाचं बोलायचं आहे, म्हणजे खरं तर मला ना तुमची मदतच हवी आहे. जानकी म्हणते सायली अगं अशी काय विचारतेस, जेव्हा मी संकटामध्ये सापडले होते ना तेव्हा तू माझ्या मदतीला धावून आली आहेस, मग मी मदत करणार नाही असं होणार आहे का? सांग मला काय मदत हवी ती मी करायला तयार आहे. सखी म्हणते मी सुद्धा. आता बघा हां सायली पुढे म्हणते की बरं तुम्हा दोघींना प्रिया आणि तिचं वागणं तर माहितीच आहे ना, तर
या दोघीजणी सुद्धा हो म्हणतात. सायली पुढे म्हणते प्रतिमा त्यांना ना सतत शंका येते की ती त्यांची मुलगी नाहीच आहे म्हणून, त्यांना तिच्याबद्दल माया का वाटत नाही हा विचार सतत त्यांच्या मनामध्ये येतोय. आता हे सगळं सायली सांगत असते. पुढे म्हणते की आणि याचा ना प्रतिमा त्यांना खरंच खूप त्रास होतोय. सखी म्हणते मी अगदी समजू शकते. काय ना की आई आणि मुलीचं नातं किती खास असतं ना, आणि त्यामध्ये थोडासा जरी दुरावा आला ना तर तोही सहन करण्यापलीकडे असतो म्हणून. जानकी म्हणते हो ग, ज्या मुलींच्या आयुष्यामध्ये आई असते ना त्या मुली खरंच खूप भाग्यवान असतात. आता या दोघींना सुद्धा आई नसते ना म्हणून या अशा बोलत असतात. जानकी म्हणते पण त्या प्रियाचा करंटेपणा फक्त याच बाबतीत नाही तर सगळ्याच बाबतीत आहे, आणि म्हणून तर सायली म्हणते की मला ना तिची एक अंतिम परीक्षा घ्यायची आणि जेणेकरून प्रतिमा त्यांना त्यांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. जानकी म्हणते कुठली परीक्षा ग? सखी म्हणते हे बघ सायली ताई, या परीक्षेमुळे जर का त्या प्रियाला धडा शिकवणार असेल ना तर मी माझ्या हातातली सगळी कामं सोडून यायला तयार आहे. तू फक्त सांग सायली ताई काय करायचं आहे ते. सायली म्हणते हो सांगते म्हणून. आता सायली काय करते, या दोघींना सुद्धा फोनवरती सगळा प्लॅन समजावून सांगते. आपण आता इकडे सीन पाहतोय सचिनचा. सचिन म्हणत असतो हॅलो अस्मी ऐक ना, अगं आज ना मला जरा घरी यायला लेट होणार आहे, ऑफिसमध्ये ना जरा जास्त काम आहे. तर अस्मिता म्हणते ठीक आहे. सचिन म्हणतो अगं नुसतं ठीक आहे काय, जरा रुसून बस ना, जरा हट्ट कर ना की मी लवकर का घरी येत नाही म्हणून. कॅनडामध्ये असताना तर तू किती कटकट करायचीस माहिती आहे का, की मी तुला वेळच देत नाही म्हणून. आता अस्मिता म्हणते की इट्स ओके. इतक्या तो साक्षी येते ना सचिनच्या समोर आणि म्हणते की सचिन काय जबरदस्त खेळ खेळलास रे तू, अरे यावेळेस आहे ना आपणच जिंकणार, आपण आहे ना याचं सेलिब्रेशन केलं पाहिजे. सचिन लगेच तिला इशारा करतो अगं गप्प बस, मी फोनवर आहे अस्मिता म्हणून. आणि आता इतक्यातच आहे ना या अस्मिताला कळून जातं आणि ती लगेच मनातल्या मनात म्हणते अरे हा तर साक्षीचा आवाज आहे म्हणून ती ओळखते साक्षीचा आवाज. हां लगेच सचिन म्हणतो अस्मी मी काय म्हणतो की मी येणार आहे घरी पण तू जेवून घे हां म्हणून लाडे तिला बोलायला लागतो. आणि पुढे म्हणतो की अगं बाळ काय करते ग. तर बघा हां आता ही अस्मिता दाखवूनच देत नाही की तिने साक्षीचा आवाज ऐकला येते. ती बघते म्हणते की बाळ झोपले पण आता उठला की खेळायला लागेल, मी जरा आडवी होते हां कारण मला नंतर आराम मिळत नाही, तुझं काम झालं की तू ये हां, मी ठेवू का फोन असं म्हणून आता अस्मिता फोन ठेवून टाकते. आता फोन ठेवल्यानंतर सचिनला कळतं. सचिन म्हणतो म्हणजे अस्मिताला साक्षीचा आवाज ऐकू गेला नाही तर, म्हणूनही ना तो खुश होतो आणि इकडे साक्षीचा चेहरा पडलेला दाखवला आहे की हा अजून अस्मिताशीच बोलतोय म्हणून. आता फोन ठेवल्यानंतर अस्मिता खूप रडायला लागते हां, आणि आता बाळाला घट्ट मिठी मारून अस्मिता खूप रडत असते. आता अस्मिता रडते हे बघायला ना हे तिथे आता नेमक्या ना कल्पनाताई यायला लागतात आणि ती रडते बघून म्हणतात काय झालं ग अस्मिता म्हणून. आता अस्मिता म्हणते काही नाही ग मम्मा, सचिनचे रोजच नवे रंग दिसत आहेत मला, पण आता ना मला त्याची सवय झाली ग मम्मा. आता कल्पनाताई म्हणतात हे बघ बाळा तू नको फार त्रास करून घेऊस हां. आता अस्मिता म्हणते नाहीच करून घेणार आहे मी आता त्रास मम्मा, पण तुला एक गोष्ट सांगू का, आता कुठे ना मला शहाणपण आलं आहे का मम्मा, मी फक्त योग्य वेळेची वाट बघते आणि मला जेव्हा ती योग्य वेळ मिळेल ना मग सचिनला मी माझ्या आयुष्यातून कायमचं काढून टाकणार आहे असंही अस्मिता म्हणायला लागते. आणि कल्पनाताई येत ना तिला आता प्रेमाने जवळ घेतात अस्मिता म्हणून. आता आपण पाहतोय पुन्हा पुढचं सीन. अश्विन म्हणत असतो की मम्मा अस्मिताताई कुठे. तर आता कल्पनाताई म्हणतात की मम्मा मी सुद्धा अभिषेकासाठी नाही आलं तर चालेल का. आता कल्पनाताईंना थोडासा राग येतो हां, त्या म्हणतात अरे काय हे सगळं, कारण अश्विन म्हणतं कारण मम्मा हे सगळं करण्याचा माझा मूडच नाही आहे ग. कल्पनाताई म्हणतात हे असं नका रे करू, हे सगळं तुम्हा मुलांच्या भल्यासाठीच तर चाललंय ना रे असं कल्पनाताई जेव्हा म्हणतात तेव्हा बघा पुढचा प्लॅन असतो तो या प्रतिमाचा आणि आता सायलीचा. प्रतिमा त्यांना म्हणते चल प्रतिमा आपण निघूया. तर प्रतिमा ते म्हणतात अगं कल्पना मी येणारच होते पण काय ना की मला ना जरा बरं वाटत नाही आहे ग. आता लगेचच बघा सायली यांची बाजू सावरून घेते. प्रतिमा त्या म्हणतात मला ना जरा ॲसिडिटी झाल्यासारखं वाटतंय ग. सायली म्हणते तरीच तुम्ही मगाशी चहा घेतला नाहीत ना प्रतिमा त्या. हां ठीक आहे बरं झालं तुम्ही नकाच येऊ, तुम्ही आराम करा हां, झोपा जाऊन, आम्ही ना जाऊन येतो हां. आता असं म्हटल्यानंतर अर्जुन म्हणतो अगं पण तू आली असतीस तर बरं झालं असतं ना असं अर्जुन म्हणायला लागतो. प्रतिमा त्या म्हणतात की हो रे पण माझा ना नाईलाज आहे, मी ना जरा झोपते जरा हां जाऊन म्हणून. आता अर्जुन म्हणतो की इट्स ओके प्रतिमा त्या तू गेस्ट रूममध्ये आराम करा हां. इतक्यातच बघा तिथे प्रिया येते आणि लगेचच म्हणायला लागते तुम्ही कुठे निघालात. आणि अश्विन लगेच उठून उभा राहतो. प्रिया आली की आणि म्हणते की बाबा चल बरं पटकन चल आपल्याला जायचं आहे म्हणून. आणि लगेच प्रिया म्हणते आणि आई अगो तू कधी आलीस.
आणि म्हणते की तू आलेली मला माहितीच नाही. कल्पनाताई म्हणतात प्रियाला, हे बघ तुझ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला नाही तर कोणीही बांधील नाही आहे, कळलं का तुला? त्यामुळे नाही असले प्रश्न तू विचारूच नकोस. असं म्हटल्यानंतर ती प्रिया गप्पा बसते. आणि लगेचच अश्विन म्हणत असतं की मम्मा चल जाऊयात म्हणून. आणि कल्पनाताई सुद्धा म्हणतात चल अश्विन जाऊयात म्हणून. आता कल्पनाताई आणि अश्विन पुढे निघून जातात. आणि आता पाठीमागे अर्जुन, सायली असतात. सोप्यावरती प्रतिमात्या बसलेल्या असतात. लगेच सायली म्हणते आम्ही बाहेर जाऊन येतोय प्रिया, आणि हे बघ लक्षात ठेव. आणि म्हणून ना तिला इतकी चांगली धमकी देतात ना की बास, जर का तुझ्यामुळे प्रतिमात्यांना कुठला जरी त्रास झाल्याचं मला कळलं ना तर माझी इतकी वाईट कुणी नसेल ना, हे तू लक्षात ठेव. म्हणून प्रियाने म्हणून आता सायलीने ना जबरदस्त धमकीच दिली या प्रियाला. आणि आता अर्जुन, सायली तिथून निघून जातात. आणि ठरलं तर मग आजचा हा भाग इथेच संपतो. प्रेक्षकांना तुम्हाला जर का मी दिलेला रिव्ह्यू आवडत असेल ना, प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे, त्यामुळे प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आपण पाहतोय की ठरलं तर मगच्या उद्याच्या भागामध्ये ना घरात कोणी नसताना आता जानकी आणि सखी येतात. त्यावेळेस नेमकी प्रतिमात्यांची जे ते झोपलेले आहेत ना त्या गेस्ट रूमला आग लागते. आणि आता आग लागल्यानंतर जानकी म्हणते की अगो प्रिया जा ना, तुझी आई आतमध्ये अडकली ना, तिला जाऊन वाचव. तर प्रिया म्हणते अरे मी का जाऊ, अरे आई आगीत अडकली आहेत, माझा काय दोष आहे? तर जानकी म्हणते आणि प्रिया म्हणते मला माझा जीवसुद्धा महत्त्वाचा आहे ना. हे सगळं रेकॉर्डिंग अर्जुन आणि सायली गाडीमधून बसून ऐकत असतात. आणि जानकी म्हणत असते अगं तू मुलगी आहेस की कोण आहेस म्हणून एवढी काळजी का गं तुझ्या आईची? अगं तुझी आई आत अडकली ना, जा ना. तर प्रिया काही जात नाही. आणि आता लांबून आहे ना कल्पनाताई आणि सुमन हे सगळं जर पाहत असतात. आणि अर्जुन, सायलीने गाडी जी काही रेकॉर्डिंग ऐकतात ना त्याच्यानंतर सगळी सुभेदार फॅमिली घरी येतात आणि अंगणामध्ये गोल रिंगण करतात. आणि ते आगीचं रिंगण असतं आणि त्याच्यामध्ये ना या प्रियाला उभं करतात. आणि सायली म्हणते काय गं प्रिया, मग अशी प्रतिमात्यांना भाजलं असतं तर तुला फरक पडत नव्हता, आता तुला हे जे आगीत अडकलंय ना हे त्याचाच परिणाम आहे, लक्षात ठेव. आणि असं उद्याच्या भागामध्ये आपल्याला हे बघायला मिळणार आहे. म्हणजे सायलीच्या आणखीन 2 मैत्रिणी सखी आणि जानकी आता या प्रियाचं ना पुढचा गेम करण्यासाठी येणार आहेत. तर कसा वाटला तुम्हाला रिव्ह्यू? जर का आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला अजिबात विसरू नका. भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.